कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये जॉली उर्फ जयवंत, दुसऱ्या बाजूला बलराम. VIP Sports. येस, पंचांचा ग्रीन सिग्नल. पुन्हा एकदा लेट्स प्ले. मैदानाच्या आता होते मध्ये होते सामन्याला सुरुवात. चला मॅचला होते सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम. शो दी गुड गेम. पहिला बॉल विश्वास टू आकाश. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न समोरच्या बाजूला. बॅडमिंटन स्ट्रोक खेळायचा होता. पहिलाच बॉल आपण डॉट बॉल पाहतोय. खूप चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. विश्वास खूप चांगली विश्वासाने गोलंदाजी केली या मॅच मध्ये. पहिला बॉल आपण पाहिला तर चांगला टप्प्यावरती टाकलाय. बॅटरला अगदी थांबवलं गेलं पहिल्या मॅच मध्ये. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते कळमगावच्या माध्यमातून. टप्पाचा बॉल इथे पाहिलं गेलं तर शॉर्ट आर्म हा पंप जॅक करण्याचा प्रयत्न होता. बॅटरचा आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. कळमगाव टीम चांगली गोलंदाजी करते. विश्वास मैदानाच्या आतमध्ये विश्वासाने गोलंदाजी करतोय. संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. ओ पुन्हा एकदा टॉप एज लागली होती का पाहावं लागेल. बॉल निघून चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षकाला बीट केलाय आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय डॉक्टर जितू खराडे साहेबांचंही शुभागमन झालंय. आपलं आयोजन कमिटीच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल. आपण या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. पहिला बॉल डॉट, दुसरा डॉट, तिसरा बॉल लगेच चौकार मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॅटची कॅट. पुन्हा एकदा सेम रिझल्ट आणि सेम फटका. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारचा दुसरा चौकार. येस, इथे पाहायला लागलं तर 2 बॉल आत आलेत. पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहिलं तर कळमगावचं वर्चस्व राहिलं. पण दुसऱ्या 2 बॉलवरती आपण हेदूचा पाडा संघ व्हीआयपी संघ आहे आणि व्हीआयपी खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कशा बॅटमधून लगातारचे 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये. डॉक्टर खराडे साहेबांचं शुभगमन झालं या मंचावरती. आपलं मनपूर्वक स्वागत असेल स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषकामध्ये. 8 धाबा झालेत. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. समोर पुन्हा एकदा विश्वास गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा लॉफ्ट केला. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक व्हॉट अ कॅच. हो लाजवाब. व्हॉट अ कॅच. ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात. संपूर्ण कॅच लाजवाब कॅच आपण पाहिलात विशाल गाबेच्या माध्यमातून. अगदीच बॉलला ओळखलं त्यानंतर स्वतःची बॉडी स्ट्रेच केली. बॉलवरती पोहोचला आणि त्यानंतर आपण पाहिला गेलं तर कॅच कंप्लीट केला गेला. यानंतर आपण पाहूयात सन्माननीय आदरणीय अरुण वेखंडे साहेबांचंही शुभागमन झालं या व्यासपीठावरती. आपलं आयोजन कमिटीच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल. मोस्ट वेलकम. सुस्वागतम. इथे पाहायला गेलं तर 5 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 8 अशी धावसंख्या. महत्वाचा खेळाडू आघाडीचा बॅटर तंबूच्या आश्रयाला. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. मैदानाच्या आतमध्ये भरत पाटवेल का मैदानाच्या बाहेर बॉलला परत. पाहूयात स्ट्रायकर रेडला भरत. आणखीन एक चांगला बॉल. लाऊड अपील, स्ट्रॉंग अपील पण सांगणे. यस, आणि षटकाची समाप्ती झाली. 1 षटकाचा खेळ समाप्त झालाय. क्वालिफायर मॅच आहे. अर्थातच आजच्या दिवसातील हा मेगा फायनलचा सामना आहे. कारण पंचायत विभागातील हा मेगा फायनलचा सामना आहे. कारण याच सामन्यातील जिंकणारा संघ अंतिम 4 मध्ये पोहोचणार आहे. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, विनंती असेल.
जास्त चर्चा करायच्या नाहीये, जास्त चर्चा करायचं नाहीये, चर्चा करायची नाहीये, सरकार बनवायचं नाहीये, सरकार सर्वांचं बनणार आहे आजच्या दिवसामध्ये. या मॅच मध्ये एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. टोटल धाबा आहे त्या म्हणजे 8 धाबा. पहिल्या 2 बॉलवरती आपण डॉट पाहिले, त्यानंतर 2 बॉल 2 चौकार पाहिले आणि त्यानंतर विकेट पाहिले आणि त्यानंतर डॉट. एक षटकांचा खेळ समाप्त झालाय. 8 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये विशाल घाबट गोलंदाजी मार्कवरती कळमगाव एक्सप्रेस. कळमगावचा एक्सप्रेस गोलंदाज आहे. कळमगावचा हा एक्सप्रेस ट्रेन आहे. आता या मॅच मध्ये विशाल घाबट कशी गोलंदाजी करतोय पाहायचं. पाठीमागल्या मॅच मध्ये बॉलिंग नाही करता नाराज केलाय, पण बॅटिंगच्या माध्यमातून मन जिंकली प्रेक्षकांची. विशाल घाबट या मॅच मध्ये गोलंदाजी मध्ये कमबॅक करेल का? डगआउट मध्ये खूप शांतता आहे दोन्ही डगआउट मध्ये. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज गोलंदाजी मार्क वरती. समोर बॅटर शुभम. हो खोला टाकलाय सर हाताने. हो हो गुड फिल्डिंग फॉलो थ्रू मध्ये. हे सोपं काम नाहीये. विशाल घाबटने खूप चांगलं काम केलं. बॉलिंग करणं, स्ट्रेच करणं, त्यानंतर वेगाने बॉल वरती जाणं आणि बॉल अडवला आणि संघाच्या धाबा अडवणं यामध्ये खरं तर फरक आहे आणि विशाल घाबटने खूप चांगलं काम केलं. अगदी आपण पाहिलं तर डॉट बॉल पहिलाच पाहायला मिळाला. खूप चांगल्या टप्प्यावरती बॉल टाकला गेला होता. क्रिकेट मधला सर्वाधिक सुरक्षित बॉल ब्लॉकहोलचा मारा मैदानाच्या आतमध्ये विशालच्या माध्यमातून. पहिलाच बॉल अगदी पाहायला गेलं तर डॉट बॉल. पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ बाकी अजूनही. फुल टॉस पाहूयात. अजय बॉलच्या खाली आहे. अजयने कॅच पकडलाय आणि इथे अगदी विकेट क्रमांक 2 पाहायला मिळते का आपण पाहूयात. 2 धाबा कंप्लीट झालेत आणि थर्ड अंपायर्स यस बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. यस अंपायरचा रिव्ह्यू सॉरी अंपायरचा रिव्ह्यू असेल. लेग अंपायरचा रिव्ह्यू आपण पाहूया. तर थर्ड अंपायर्स ज्ञानेश्वर सर चेक करतील. थर्ड अंपायरच्या कक्षेमध्ये थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये हा निर्णय पेंडिंग आहे. यस चेक केलं जाईल नक्कीच. साइड अँगल कॅमेऱ्यामध्ये चेक केलं जाईल. पाहूयात निर्णय काय येतो. डिसिजन पेंडिंग आहे. यस इट्स फेअर बॉल. फलंदाज बाद असेल. इथे विकेटचं पतन झालंय आणि आणखीन एक बॅटर बाद झाला. अगदी आणखीन एक बॅटर बाद झाला. अगदी पाहिलं गेलं तर पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला आणि विकेट्स इथे विकेट्स प्राप्त झाली आहे कळमगाव टीमसाठी विकेट प्राप्त झाली आहे. अगदी आपण पाहिलं तर पहिला बॉल आपण पाहिलं तर होता डॉट आणि दुसऱ्या बॉलवरती आपण विकेट पाहतोय. कॅश विशाल घाबटने फुलटॉस बॉल टाकला. त्याला फुलटॉल वसूल करण्याच्या प्रयत्नामध्ये बेसिट आणि त्यानंतर आपण पाहिलं तर डिपमेट विकेटला हा अप्रतिम कॅच अजयच्या माध्यमातून. अजय आणि अजय आज संघासाठी तारणहार बनलाय. पाठीमागल्या मॅच मध्ये सुद्धा खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि याही मॅच मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. येस दोन्ही संघाचे 12th मॅन आहेत. दोन बॉल मध्ये 0 धाबा आलेले आहेत. नवीन बॅटर संतोष. हाही बॉल आपण डॉट पाहतोय. सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. विशाल घाबटने टप्पा या मॅच मध्ये खूप चांगला वापरला. अगदी या मॅच मध्ये विशाल घाबटच्या टप्प्याचा विचार केला तर अतिशय लाजबाब आपण गोलंदाजी पाहिली आहे. भरपूर वेग दाखवला. पुन्हा एकदा टप्पाचा बॉल. हाही बॉल आपण पाहिलं तर स्टंपच्या वरून अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता सातत्याने डॉट बॉल्स वापरले गेलेत विशाल घाबटच्या माध्यमातून. खांद्यांचा चांगला वापर विशालने केलाय. एकदा लय सापडले की विशाल घाबटचे टप्पे सहजासहजी बॅटरला ओळखता येत नाहीयेत. पुन्हा एकदा टप्पाचा मारा इथे पाहायला गेलं तर आणि व्हाईट बॉलचा इशारा.
त्यानंतर 1 फॉर दी ओव्हर. पहिल्या बॉलचा पहिल्या बाउन्सचा इशारा. सिगारेट पियो तो कॅन्सर, शराब पियो तो डान्सर आणि अतिरिक्त उपरचा गया तो बाउन्सर. बाउन्सर पचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट मधला बाउन्सर आणि आयुष्यामधला बाउन्सर वेगळा असतो. इथे क्रिकेट मधला बाउन्सर वापरला गेलाय, पंचांनी दंडित केलाय. पंच बाउन्सरला सुद्धा सोडत नाहीत. पुन्हा एकदा तोस मारा आणि पंचांनी लगेच कळवलं इट्स नो बॉल. विशाल घाबटने पुन्हा एकदा चूक केली आहे. चूक केली आहे. चुकांमधून शिकणं गरजेचं होतं. नेहमी म्हणलं जातं लर्निंग इज द बेस्ट सोर्स ऑफ अर्निंग. खरं तर इथे विशालने चूक केली आणि चुकीनंतर आपण पाहिलं तर अबांतरची एक धाव मिळाली आहे. बाय 1 गेट 1 फ्री. आता फ्री हिटचा बॉल लायसेन असेल. अनेकांना आतुरता लागते दिवाळी कधी येणार आणि दिवाळीचा बोनस अकाउंट वरती कधी येणार. आता क्रिकेटमध्ये नो बॉल आणि फ्री हिटचा बॉल कधी मिळणार. फ्री हिटचा बॉल मिळालाय. आणखी एक चांगला बॉल. हाही बॉल आपण पाहिलं तर पडल्यानंतर काटा बदललाय, पडल्यानंतर टप्पा बदलला आणि पडल्यानंतर बॉल बाहेर निघालाय. अगदी डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉलचा खेळ अगदी पाहिलं गेलं तर समाप्त झाला या मॅच मध्ये आणि 10 धावफलकावरती आहेत त्या म्हणजे तब्बल 10 धाबा. हो पुन्हा एकदा मॅच शिकड. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या लगत. अगदी वेगाने, भरपूर वेगाने फाईन लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. नशिबाचा 4 येतो चौकार. झाला 2 गडी बाद 14 धाबा. 2 गडी बाद 14 धाबा. विशाल गाबटने एक विकेट मिळवल्याने 6 अशी धावसंख्या धावफलकावरती मिळवलेली आहे. सहा बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 गडी बाद झाले. 1400 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली आहे. आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आता आपण पाहतोय नयन गोलंदाजी मार्क वरती. विशालने 6 धावा खर्च केल्या. विश्वासने 8 धावा खर्च केल्या होत्या. दोघांनीही सिंगल विकेट मिळवली आहे. सिंगल विकेट मिळाली आहे. चिल्लर वाजतात आणि माणसाचा प्रेक्षकांनी गोंधळ सुद्धा होतो. आता इथे चिल्लर आवाज करतात पण माणसं आवाज नाहीत करत. इथे पाहायला गेलं तर 2 गडी बाद झाले. 14 धाबा धावफलकावरती आहेत. नयन गोलंदाजी मार्क मध्ये शेवटचं अंतिम षटक आहे या मॅच मधलं टार्गेट सेट करणारं षटक. अटक मटक 24 षटक कोण टाकणार शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये नयन गोलंदाजी मार्क मध्ये. स्पीड अप घ्या प्लीज. पहिला बॉल. हो पुन्हा एकदा बॉडी पासून दूर. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी. डॉट बॉलची सांगता. नयन काय गोलंदाजी करतोय. तुफान वेगवान फॉर्म मध्ये आहेत आज कळमगावची टीम. कळमगावने 8 दिवस पेपरचा अभ्यास केलाय खरं तर या क्रिकेटसाठी. कारण पाठीमागल्या घटक चाचणीत नापास झालेत आणि या पुन्हा एकदा सराव पेपरामध्ये अगदी टॉपला चाललेत आतापर्यंत. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर नाहीये. ऑन साइडला डिस्कर लेगला बॉल चालला धावतोय. अजय बॉलच्या पाठीमागे आहेत. बॅकअप साठी विश्वास आहे. बॅकअप महत्वाचा आहे. त्यांना माहिती आहे आयुष्य असो क्रिकेट असो मोबाईल असो किंवा बँक बॅलन्स बॅकअप महत्वाचा असतो. मोबाईलला बॅकअप नसेल मोबाईल फुटतो. बँक बॅलन्सला बॅकअप नसेल कर्ज बाजारी व्हावं लागतं आणि क्रिकेटमध्ये बॅकअप नसेल तर एक्स्ट्रा धाबा खर्च करावा लागतात. इथे आता बॅकअप साठी खेळाडू 2-2 होतोय. 2 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. 16 लॉस ऑफ 2 विकेट. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. शेवटचं डेट ओव्हरचं षटक आहे. तिसरा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज नयन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हो पुन्हा एकदा बादशी कडा घेतली का विचारावं लागेल पाहावं लागेल आणि इथे लेग अंपायरचा इशारा. घेतली बॅट कडा. शिकवलाय गोलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये. विकेटचा धडा. फलंदाज बाद. विकेटचं पतन झालंय. बॅटची कडा घेतली त्यानंतर फलंदाजाला शिकवला विकेटचा धडा आणि फलंदाज बाद झाला. अगदी 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 3 गडी बाद झाले. 1600 धावसंख्या धावफलकावरती. थोड्याच वेळामध्ये आपण ड्रॉ सुद्धा इथे करणार आहोत. सेमीफायनल क्रमांक 1 सेमीफायनल क्रमांक 2
स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषकाचा ड्रॉ करणार आहोत. याच दरम्यान आपण भरपूर सारे मान्यवर उपस्थित असताना पाहायला मिळतात. आपल्या सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत असेल. पुन्हा एकदा बॅटची टॉप एज, पुन्हा एकदा आउटफील्ड फास्ट, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आउटफील्ड मध्ये, लॉंग स्टॉप रिजन मध्ये हा चौकार. चार खेळायला लागेल कळमगाव टीमला, कारण या मॅच मध्ये आतापर्यंत जर आपण पाहिले तब्बल जवळपास 3 ते 4 चौकार पाहिले, त्यामधील 4 चौकार अगदी लॉंग स्टॉप रिजन मध्ये गेलेत. कुठेतरी फील्ड रिस्ट्रिक्शन मध्ये साऱ्या चुका झाल्यात असं म्हणावं लागेल, कारण 1-2 चौकारानंतर कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करणं गरजेचं होतं. या मॅच मध्ये आता पुन्हा पाहिले गेलं तर ते क्षेत्ररक्षण सजवलं जाणार की पुन्हा एकदा ते क्षेत्ररक्षण ठेवलं जाणार. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑन खाली आहे, अगदी काउ कॉर्नरला आहे, डिप मिड विकेट आहे आणि त्यानंतर डिप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ. हाई बॉल चांगला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क नाहीये, बॅट पासून बॉल खूपच दूर राहिलाय. 2020 प्रत्येकाने कोरोनाच्या काळामध्ये सोशल डिस्टन्स मेंटेन केलं होतं. आता या क्रिकेटच्या खेळामध्ये बॅट आणि बॉल सुद्धा सोशल डिस्टन्स मेंटेन करताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल आहे, 20 अशी धावसंख्या धावफलकावरती, 3 गडी बाद झालेत. पुन्हा एकदा बिग हिट आहे, डिस्टन्स कमी मिळालाय, अंतर कमी मिळालंय आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालाय, कॅच ड्रॉप झालाय. दिल टूटा सपना टूटा और कॅच भी छूटा. 3 धावा कंप्लीट केल्या, 4थी साठी प्रयत्न होईल का इथे पाहिलं गेलं तर पाहूयात. आणि इथे यस 1 शॉट सुद्धा आहे, 1 शॉट सुद्धा आहे. त्यामुळे आता थर्ड अंपायरच्या कक्षेमध्ये हा डिसिजन पेंडिंग असेल. स्ट्रायकर यांचा बॅटर बाद असेल की नाही यासाठी आता शक्यता चेक केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा मिळणार का, कारण 1 शॉट आहे त्यामुळे 2च मिळतील. जर धाव कंप्लीट असेल तर 2, अन्यथा 1. फलंदाज धावबाद झाला तर 1च असेल आणि फलंदाज जर सेफ झाला तर 2 धावा मिळतील मैदानाच्या आतमध्ये. पाहूयात धावबाद साठी कॉल असेल थर्ड अंपायरच्या माध्यमातून. येस फलंदाज सेफ असेल. ऑफिशियल धावा किती असतील ते आमच्यापर्यंत पोहोचवा. येस टोटल 2. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये धावबाद झाला खेळाडू. येस की चौथीच्या म्हणजे 3 धावा 2 धावा असतील. येस 1 शॉट आणि 4थ्या धावेच्या प्रयत्नामध्ये धावबाद. 2 धावा धावफलकावरती ऍड होतील आणि 2 धाब्याने धावफलक 22 वरती पोहोचलाय. तेबीची गरज. आणि यानंतर विनंती असेल आपण ब्रेक मध्ये सन्मान घेऊयात. सन्माननीय आदरणीय अरुण वेखंडे साहेब, आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आपल्याला विनंती असेल तर तो शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती स्वीकारायचा आणि तो शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. आदरणीय प्रवीण खराडे साहेबांच्या शुभ हस्ते हा अरुण वेखंडे साहेबांचा शुभ सन्मान. येस प्रवीण खराडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे शुभ सन्मान करतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण. या कानविंदे गावाच्या सन्मानाची मायेची उबदार शाल अरुण वेखंडे साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती समीर वेखंडे साहेबांच्या शुभ हस्ते करत आहोत. येस प्रवीण खराडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण अरुण वेखंडे साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत. मायेची उबदार शाल येस यानंतर सन्माननीय आदरणीय प्रवीण खराडे साहेबांचाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. 3 धावा असतील शेवटच्या बॉलवरती, कारण बॅटर सेफ आहे त्यामुळे 3री धाव कंप्लीट केली जाईल. येस प्रवीण खराडे साहेबांचाही शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत.
मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय प्रवीण खराडे साहेबांचाही शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. यानंतर सन्माननीय आदरणीय बाला वेकंडे साहेब आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय समीर वेकंडे साहेबांच्या शुभ हस्ते बाला वेकंडे साहेबांचा ही शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. कानविंदे गावाच्या मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय बाला वेकंडे साहेबांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय डॉक्टर खराडे साहेब यांचाही शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. सन्माननीय आदरणीय खराडे साहेबांना विनंती असेल आपणही तो शुभ सन्मान या व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. खराडे साहेब डॉक्टर पेशा आहे आणि डॉक्टर की समवेत आपण पाहिलं तर क्रिकेटची आवड जोपासत असताना आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहत आलोय. खराडे साहेबांचाही शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय खराडे साहेबांचाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत. यस पुन्हा एकदा जाऊयात आपण सन्माननीय आदरणीय राकेश भोईर साहेब आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आपल्याला विनंती असेल आपणही या व्यासपीठावरती सन्मान स्वीकारायचा. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक ज्यांच्या संकल्पनेतून आपण ही स्पर्धा पाहतोय समीरजी वेकंडे साहेबांच्या शुभ हस्ते राकेशजी भोईर साहेबांचाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण आकर्षक सन्मान चिन्ह देऊन राकेश भोईर साहेबांचाही शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. त्यानंतर विनंती असेल त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय लानू सदगीर साहेब आपल्याला विनंती आहे आपलाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या व्यासपीठावरती केला जातोय. आपल्यालाही विनंती असेल आपण ही तो शुभ सन्मान या व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. स्पर्धेची गोड आठवण, कानविंदे गावाच्या मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपलाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या व्यासपीठावरती केला जातोय. यानंतर यस पुन्हा एकदा जाऊयात मॅचकडे जिथे आपण येस ब्रेक मध्ये आपण ड्रॉ करणार आहोत सेमीफायनलचे. नोंद घ्यायची आहे ती टीमने सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ केला, क्षेत्ररक्षक डीपला आहे, फंबल झाला, पुन्हा एकदा बॉल निघून चालला, अगदी हाताला 440 वोल्टचा झटका देऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर नशिबाचा आलाय चौकार. एकतर धावा कमी आहेत, एकतर कर्ज बाजारी आहात आणि तुमच्या शेजारी उसना शेजारी आहे. धाबा अंतर मिळालेत. 4 धाब्याने 6 वरती धावफलक पोहोचलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला गॅप शॉट सिलेक्शन, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप मिड विकेटला चौकार. सलगचा दुसरा विशाल गाबरच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. 10 धावा धावफलकावरती 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. व्हॉट अ सो स्टार्ट. गुड बॅटिंग बाय विशाल गाबट. का बॅटिंग केली आहे, लगातारचे 2 चौकार मारलेत, लगातारचा तिसरा येणार का? हो हो पुन्हा एकदा चांगला बॉल, पंचाकडे लाऊड अपील केली आहे. दबाव तंत्राचा वापर मैदानाच्या आतमध्ये केलाय. जुन्या क्रिकेटमध्ये जेव्हा खरं टेक्नॉलॉजी नव्हती तेव्हा खरं खेळाडू असे पंचांवरती दबाव टाकायचे, मिळालं तर मिळालं, नाही तर 3 लावत गेलं. आता इथे पंचाकडे टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे खेळाडूंनी सुद्धा जास्त दबाव टाकलेला नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा बॅटर आहे, पुन्हा एकदा गॅपमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षकाच्या हाताला बॉल शेवटच्या क्षणी लागलाय. सिंगल मिळाली.
सिंगल नंतर आपण पाहिलं तर धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय अगदी 11 या धावसंख्येवरती. 11 या धावसंख्येवरती धावफलक पोहोचलाय. 5 बॉल विशाल 9 धावांवरती बॅटिंग करतोय. बनवायच्या आहेत 12 बॉल मध्ये अजूनही 13 धावा. VIP स्पोर्ट्स हेदूचा पाडा संघ हा सामना जिंकणार की आपण पाहिलं गेलं तर सूरज स्मृती कळमगाव. सूरज स्मृती चषकामध्ये सुद्धा येस. चला बोरशेती संघाचे कॅप्टन्स आले असेल तर प्लीज या लगेच. बोरशेती संघाचे कॅप्टन्स आपण आला असेल तर या. पप्पू 11 दसई संघाचे कॅप्टन्स आपणही आला असेल तर प्लीज आपण व्यासपीठावरती लगेच यायचं आहे. त्यानंतर विनंती असेल DI एंटरप्राइजेस कार्मिते टीम आपल्याला विनंती असेल आपण याला असेल तर प्लीज आपण या ड्रॉ करूयात. आणि या मॅच मधले दोन्ही प्रतिनिधींनी 12 बॉल 13 ची गरज सामना जिंकण्यासाठी. विशाल गाबट ऑन दी स्ट्राइक. हो पुन्हा एकदा पंचाकडे अपील. इथे बॅटची कड घेतली गेली आहे. पंचांचं बोट आकाशाकडे आलं आणि बॅटर विशाल गाबट बाद झालाय. पहिला धक्का बसलाय टीम कळमगाव संघाला. इथे विकेटचं पतन झालं. अगदी 11 धावा आहेत. एक गडी बाद झालाय. विशाल गाबट बाद झाल्यानंतर विश्वाच्या खांद्यावरती संपूर्ण जबाबदारी या मॅचची. दुसऱ्या बाजूला गौरव आहे पाठीमागील बादचा हिरो मैदानाच्या आतमध्ये अजूनही विकेटवरती ठाण मांडून उभा. 11 बॉल 13 ची गरज. सामना अगदी रन बॉल टू इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये बॉल टू बॉलचं समीकरण पाहायला मिळतं. समोर विशालने पहिल्या बॉलवरती विशालचा काटा काढला. आता विश्वास स्ट्रायकर एंडला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. डावखुरे हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी महत्वाची जबाबदारी या मॅच मध्ये. जबाबदारी पूर्ण खेळ करावा लागेल. दुसरा बॉल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय ऑन साइडला. गॅपमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक डीपला पोहोचलेत. सिंगल मिळाली. या सिंगल नंतर धावफलकावरती छोटासा बदल झाला. 1 इज बेटर दॅन 0. क्रिकेटच्या लाईफलाईनचा वापर केलाय मुंबईमध्ये. मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेनने क्रिकेटमध्ये क्रिकेटची लाईफलाईन सिंगल आणि डबलचा वापर इथे केलाय. सिंगल मिळाले आणि सिंगल नंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचतंय. 12 लॉस ऑफ 1 विकेट. 12 धाबा अजूनही गरज. 10 बॉल मध्ये समोर आहे गौरव. एक आघाडीचा बॅटर अष्टपैलू बॅटर स्ट्रायकर एंडला. डावकुरे हाताचा हाही बॅटर आपण पाहतोय. अलीकडच्या काळामध्ये युवा खेळाडूंच्या फळीतील हा नामवंत खेळाडू म्हणून याच्याकडे गणला जातोय. तोच गौरव आपल्याला स्ट्रायकर एंडला कळमगाव गावासाठी. पहिल्या मॅच मध्ये दमदार खेळ. या मॅच मध्येही दमदार खेळ आता गौरवला करावा लागेल. 1 बॉल 1 धाबांवरती तो बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉल 12. ओ पुन्हा एकदा लावडा फील केलाय. पाहूया तिथे काय घडलंय काय बिघडलंय. आणि या मॅच मध्ये पंचांनी नॉट आउटचा इशारा कळवला. कदाचित हाताला बॉल लागला. कदाचित अगदी वरती बॉल लागलाय. शरीराला बॉल लागला. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला. जास्त वेळ चर्चा करू नका. जास्त वेळ चर्चा करायची नाही. या पंचांचा निर्णय अंतिम असेल. आपण सामना पुन्हा एकदा चालू करणार आहोत. कारण समीकरण राहिलंय 9 बॉल आणि 12 धाबांची गरज. पप्पू 11 दसई संघाचे कॅप्टन्स उपस्थित झालेत. त्यानंतर आपण बोरशेती संघ येस फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून लेवल एचं क्रिकेट खेळणारे अख्तर शेख शहापूरचा एक अष्टपैलू शहापूरचा बेस्ट फिनिशर. फुल टॉस बॉल समोरच्या बाजूला लॉफ्ट करत असताना हो पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाला. चूक झाली म्हणेल. मोठी चूक असेल. बागडी चूक असेल या स्पर्धेमधील. सर्व काही गोष्टी सोडा. बाबळीचा काटा टोचेल आता या मॅच मध्ये. दारू सोडा, पान सोडा, तंबाखू सोडा, नशा सोडा, सर्व काही सोडा. कॅच नका सोडू. त्रास होईल आता या मॅच मध्ये. संपूर्ण मॅच मध्ये त्रास होणार आहे. आता हेदूचा पाडा संघाला कॅच कोणी सोडलाय. शुभमने कॅच सोडलाय. विश्वासाला तडा गेलाय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. कारण 3 बॉलचा खेळ आता आपण पाहिलं गेलं तर 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि धाबा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 13 धाबा. 8 बॉल आणि 11चं समीकरण. महत्वाचे 2 बॉल या मॅच मधील. 2 डॉट बॉल मॅच मध्ये. पुन्हा एकदा ट्विस्ट. खरा बॉलचा वापर. अवंतरच्या 1 धाव मिळेल. धाबा कशा येतात महत्वाचं नाहीये. धाबा धावफलकावरती येणं खूप महत्वाचं. आणि धाबा धावफलकावरती आता पाहायला मिळतात. 8 बॉल आणि 10 धाबांची गरज. 8 बॉल सामना जिंकण्यासाठी. 10 समोर विश्वास. नॉन स्ट्रायकर एंडला गौरव आणि गोलंदाजी मार्क वरती विशाल आहे. 8 बॉल 10 दोन्ही बाजूने सामना झुकलाय.
लॉफ्ट केलाय, ड्राइव्ह केलाय समोरच्या बाजूला, लांगॉनला क्षेत्ररक्षक आकाश शुभम आहेत, चूक नाहीये कोणतीही आणि सिंगल मिळाली. सिंगल नंतर आपण पाहिलं धावफलकावरती बदल झाला, अगदी एक स्टेप पुढे, अगदी एक पाऊल पुढे आणि एक पाऊलानंतर आपण पाहिलं गेलं तर समीकरणामध्ये 7 बॉल आणि 9 धाबांची गरज. सामना कोण जिंकणार? स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषक चौथ्या दिवसामध्ये चौथा संघ अंतिम फेरीमध्ये कोण पोहोचणार आपल्याला पाहायचं. 7 बॉल आणि 9 धाबांची गरज. हार दोन्हीही संघ मानणार नाहीयेत शेवटच्या बॉल पर्यंत. पुन्हा एकदा लाफ्ट करण्याचा प्रयत्न केला, डेंजर एंडला फेकी होईल का? नाही होणार. सिंगल मिळाले, स्ट्रायकर एंडला फेकी केली आणि षटकाची झाली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती धाबा आहेत 16, लॉस ऑफ 1 विकेट. 6 बॉल आणि 8 धाबांची गरज. टीम मीटिंग आता नक्कीच होईल, मैदानाच्या आतमध्ये चर्चा होईल. 6 बॉल मध्ये 8 टाकायचे आहेत, कोणता गोलंदाज निवडला जाणार? एक उत्तम पर्याय पुन्हा एकदा आकाशला निवडला जाणार या मॅच मध्ये, की पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं तर दुसरा कोणता गोलंदाज वापरला जाणार? पहिल्या षटकामध्ये 11 धाबा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त विशालने 5 धाबा आणि विशालची महत्वपूर्ण विकेट या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. 6 मध्ये 8, 24चं समीकरण होतं. विशाल गावडचा मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंशी चर्चा करण्यासाठी पाणी घेऊन आलाय. या पाण्यामागे सर्व काही मॅसेज आता लपलेले आहेत. 6 बॉल 8चा मॅच काढायची आहे, 6 बॉल 8चा सामना संपवायचा आहे, नाहीतर गावाकडे पुन्हा यायचं नाहीये. असे भरपूर सारे मॅसेज आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचवले जातील, कारण 6 बॉल 8चं समीकरण. जबाबदारी आहे गौरवच्या खांद्यावरती, जबाबदारी आहे विश्वाच्या खांद्यावरती आणि संपूर्ण हेदूच्या पाडा गावाची जबाबदारी आहे गोलंदाज संतोषच्या खांद्यावरती. संतोषच्या खांद्यावरती जबाबदारी असेल या मॅच मध्ये. 6 बॉल 8चं समीकरण. व्हॉट अ मॅच. पहिला चौकार किती महागडा ठरलाय, कॅच सुटलाय किती महागडा ठरलाय. 6 बॉल 8 महेश कडून सुटलेला 4 जर गेला नसता तर कदाचित अजून 3 धाबा धावफलकावरती पाहायला पाहिला असता. एखादा कॅच सुटलेला कॅच पकडला गेला असता, त्याही 2 धावा वाचल्या असत्या, म्हणजे संघाचं समीकरण आतापर्यंत 10-11च्या पुढे गेलं असतं. आता समीकरण राहिलंय 6 बॉल 8 धाबांची गरज. प्रेक्षक जागा सोडायला तयार नाहीयेत. प्रेक्षकांना हा क्रिकेटचा खेळ आनंद देतोय. लहानापासून थोड्यापर्यंत सर्वांना या खेळाने वेड लावलाय. 6 बॉल 8ची गरज. गोलंदाजी मार्कवरती संतोष. पहिला बॉल समोर गौरव आहे आघाडीचा बॅटर. पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पंचाकडे लाऊड असेल. पुन्हा एकदा दबाव तंत्राचा वापर, मैदानाच्या आतमध्ये. पंच कोणत्याही दबावाला भीक घालत नाहीयेत, पंच कोणत्याही दबावाला इथे झुगारत नाहीयेत. पंच अगदी योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतात. इथे डॉट बॉल. 5 बॉल आणि 8 धाबांची गरज. सामना होता कुठे आला कुठे. 12 बॉल 14ची गरज असताना सामना अगदी आपण पाहिलं तर 6 बॉल 8 वरती आला. पहिला बॉल 5 बॉल पुन्हा एकदा 8 धाबांची गरज. एक बिग हिट कळमगाव संघासाठी महत्वाचा राहील. हो पुन्हा एकदा कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा आहे झणझणीत. गौरवनं षटकार मारलाय मैदानाच्या आतमध्ये. खणखणीत आणि षटकार. रुबाबदार षटकार आहे. कॉलर टाईट करणारा षटकार आहे कळमगाव गावासाठी. 2 धाबांची गरज आहे. 4 बॉलचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 4 बॉल आणि 2 धाबांची गरज. सामना कोण जिंकणार? मुसाबाई शेख यांचंही शुभागमन झालंय. शहापूर तालुक्यातील एक डावकुरे हाताचा आघाडीचा बॅटर आणि नामवंत बॅटर. 4 बॉल 2ची गरज. हो हलक्या हाताने खेळलाय. सेन्सिबल सामना जिंकलाय. थर्ड मॅनला बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि सूरज स्मृती कडावगाव संघ पोहोचलाय अंतिम 4 मध्ये. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नोन अदर दॅन या मॅचचा हिरो ठरलाय गौरव. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. गौरवला विनंती असेल या आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देऊयात. डॉक्टर जितू खराडे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल गौरवच्या बॅटिंगसाठी. चला आपण ड्रॉ करूयात. एका बाजूला पप्पू 11 दसई संघ असेल. येस चिठ्ठ्या आहेत तिथे. बेस्ट ऑफ बोरशेती अर्थातच सूरज स्मृती बोरशेती टीम, पप्पू 11 दसई, दिया एंटरप्राइजेस कानबिंदे आणि त्यानंतर सूरज स्मृती कळमगाव टीम. येस 4 ड्रॉज आहेत. आपण इथे सेमीफायनलचे ड्रॉ करूयात. सेमीफायनलचे ड्रॉज आपण करणार आहोत. क्रमांक 1 ची सेमीफायनल.
गौरवला आपण मान ऑफ द मॅच देऊयात आणि खराडे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज. येस कॅश डॉक्टर खराडे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा मान ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. त्याचबरोबर 500 रुपयांचा कॅश प्राइज गौरवला सुद्धा द्यायचा आहे. लगेच आपण इथे सेमीफायनलची ड्रॉ सुद्धा करणार आहोत. एका बाजूला टीम असेल सूरज स्मृती बोरशेती, दुसऱ्या बाजूला टीम असेल सूरज स्मृती कळमगाव, तिसऱ्या बाजूला टीम असेल पप्पू 11 दसई आणि चौथ्या बाजूला टीम असेल दिया एंटरप्राइजेस कानमिंदे टीम. सूरजचा आशीर्वाद तुमच्या मागे राहिलाय. वरून पाहतोय सूरज आज कळमगाव गावासाठी, कारण दोन्ही संघ आज अंतिम 4 मध्ये पोहोचलेत. सूरजच्या नाबाने मैदानाच्या आतमध्ये खेळ आणि सूरजच्या नाबाने आज दोन्ही संघ अंतिम 4 मध्ये. चला चारही टीम कॅप्टन याल आपण ड्रॉ करूयात प्लीज. येस चारही कॅप्टन्स दिया